रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 120 उद्योजकांना MIDCच्या माध्यमातून या ठिकाणी नोटीस काढलेली पाहायला मिळते आहे। MIDC विभागाकडून ही अंतिम नोटीस या ठिकाणी काढण्यात आलेली पाहायला मिळते आहे। 10 वर्षांहून अधिक काळ उत्पादन बंद ठेवून औद्योगिक भूखंड पाडून ठेवणाऱ्यांना ही नोटीस या ठिकाणी बजावण्यात आलेली पाहायला मिळते आहे। प्रादेशिक अधिकारी MIDC यांच्याकडून ही नोटीस बजावण्यात आलेली आहे। नव्याने येणाऱ्या उद्योजकांसाठी MIDCनं या ठिकाणी ही कठोर पावलं उचललेली पाहायला मिळत आहेत। कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातील अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी अनेक उद्योजक या ठिकाणी आहेत आणि या उद्योजकांनी या जागा गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी पाडून ठेवलेल्या पाहायला मिळत आहेत। तुम्ही बघू शकता की आपण सध्या रत्नागिरीच्या MIDC भागामध्ये आहोत आणि यामधले देखील अनेक उद्योग गेले अनेक दिवसांपासून बंद आहेत आणि याच बंद असणाऱ्या उद्योजकांना या ठिकाणी MIDCनं ही नोटीस पाठवण्यात आलेली पाहायला मिळते आहे। नव्या उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी ही कठोर पावलं जी आहेत ती या ठिकाणी उचललेली पाहायला मिळत आहेत। MIDCकडून पत्रव्यवहार करून उद्योजकांकडून प्रतिसाद नसलेल्यांना वाटप केलेलं जो भूखंड आहे तो या ठिकाणी रद्द केला जाणार आहे। MIDCकडून भूखंड मिळाल्यानंतर ठराविक काळात या ठिकाणी उद्योग सुरू करणं हे आवश्यक असतं। मात्र MIDCच्या या नियमाला ज्यांनी हरताळ फासलेला आहे त्यांना त्या उद्योजकांवरती आता MIDCनं या ठिकाणी कठोर पावलं उचलायला सुरुवात केलेली पाहायला मिळतात आणि त्याच उद्योजकांना या ठिकाणी अंतिम नोटीस बजावण्यात आलेली आहे। त्यांचे भूखंड रद्द का केले जाऊ नयेत या संदर्भातील नोटीस या ठिकाणी बजावण्यात आलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।